तर नमस्कार मंडळी, मी हर्षद जामे, मी कोकणचं पोरडशे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा थेट दिव्यातून स्वागत आहे सकाळी. तर आज सोमवार, तर आम्ही चाललो अंबरनाथ मंदिर का. बहीण आणि मी, बहीण मागे आणि मी पुढे चालते. 5:15ची ट्रेन आमची लेट झाला, तर त्या मागणं जायचा. तर आता दत्त मंदिर श्री गुरुदेव दत्त महाराज. तर मंडळी चला ना, थंडी लागता सगळ्या इकडून पण आले. दोन्ही साईडसून 2 ट्रेन. ही नॉर्मल गर्दी कर्जत. तर मंडळी आपली ट्रेन आलेली असा. सकाळी काय गर्दी नसतं, स्टेशन काय बघा पूर्ण खाली आहे, एवढी नसतं. 8 नंतर जाम असतं. तर मंडळी फायनली आपण अंबरनाथला पोचलेलो आहोत आणि रिक्षा स्टँड आहे. पण आहे ना, रिक्षा पकडून जायला. रिक्षा पकडून स्वामी समर्थ चौकपर्यंत जावे. चाय घेणार चालू आहे मग. यस चालू आता. चाय 2 चाय दे. तर मंडळी एकविरा आई अमृततुल्य चहा. तर मंडळी सकाळी जेव्हा चहा अंबरनाथमध्ये आमची पहिली चाय. हो दे ना. अरे तर मंडळी छत्रपती शिवाजी महाराज एरिया वाईज आहे काय काका? एरिया वाईज आहे काय? आता त्यांना त्या साईडला जायचं पाणीला बोलवून वेळ जाणार आम्ही नाही बघून म्हणाल ना, त्यांना लांबचे भाडे पाहिजे. नेमका असतो ते मी नसतं वाचवलं, बोला मला माहिती तिकडे येणार नाही. परत म्हटलं असतं मला जात तिकडे पोहोचतो. तर मंडळी मी फायनली रिक्षात बसला. बोललो रिक्षा मारून जाऊया स्वामी समर्थ चौकपर्यंत. सकाळचे वाजल्यावर 6. फायनली रिक्षा पकडून आम्ही गेलेला असाव स्वामी समर्थ मठ आणि स्वामी समर्थ चौक असं ह्या एरियाक नाव म्हणतात. आणि हे बघा, मी अंबरनाथकर. तर मंडळी श्री स्वामी समर्थांच्या मठात आम्ही इला. तर मंडळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाक भेट दिला आणि तिथून नंतर निघाला पुढे अंबरनाथ मंदिरला.
हे बघा, हे अंबरनाथ गेट आहे हो, मेन द्वार इकडून जाणार म्हणजे त्या साईडला. तर आणि मध्येच काय बोलते तर सकाळ अजून सूर्योदय झाला नाही, ते कारणाचं नाव दिसत नाही. बघा लाईट ते एवढा काय दिसत नाही. प्राचीन शिव मंदिर अंबरनाथ असंच नाव आहे. तर चला मग आपण आता पुढे जाऊया. चलो गो, तर माझ्या बहिणीक घेऊन येईल सोबत आहे. तुझं पण हा इकडे घे घे. तर बहीण किती दिवस म्हणे होती ते का जाऊचा केदारनाथ का, पण मी बोलले आधी पहिला ते का म्हणले आधी जवळपास आपल्या अंबरनाथ तिकडे आधी जाऊया, मग केदारनाथ का बघूया, आपल्या ऐपत होईल त्यानुसार जाऊ. तर चला मग म्हणजे आपण आज थेट जाऊया अंबरनाथला. मंदिर आहे बघा, सूर्यास्त होतं कसं दिसतं असते. एक घेऊया थांब. तर मंडळी फायनली आम्ही अंबरनाथ मंदिराच्या इकडे पोचलो. आणि हे बघा फुलाची ही घेतला. काय काय त्याच्यात 50 रुपयामध्ये नारळ फुलं अगरबत्ती हार, तर प्रसाद पण आहे. तर 50 रुपयामध्ये एवढा आहे म्हणजे. तर ही काय नदी वाटतं, अरे पावसाळ्यातून इथं पाणी असतं. नाला नाही, नदीच येते. तर चला मंडळी दर्शनात. सकाळचे वाजले 6:30 आणि तरी किती भक्तजन भाविक आलेत बघा. तर मंडळी इकडे ना तर इकडे चप्पल काढूची व्यवस्था स्टँड काढते. डायरेक्ट इकडून एंट्री आहे. यस, इकडून मागून मग इकडून काय. तर म्हणजे सकाळी मस्त हे मेन डोर असं मला वाटतं. मेन डोर असत तेव्हा चंद्र पण दिसत आहे. नंदी ओम नमः शिवाय. हर हर नंदी. माका काय माहिती आहे. फायनली आम्ही गावाला पोचलो. पेटली की नाही. तर मंडळी फायनली ओम नमः शिवाय. शंकर भगवान यांचा दर्शन झालेला
आत्ताचे वाजले आहेत 37 झाले. 7:37. कावं का अजून थोडं गणपती बाप्पा मोरया. जय भोले जय भोले. लांबून बाया फिरवा व्हिडिओ काढून मंदिरात किती बाय 3 फेरी मध्ये 3 फेरी. जय भोले जय भोले. तर मंडळी फायनली आम्ही मंदिराची प्रदक्षिणा करतो. सकाळीच म्हणजे आज सोमवार जास्त प्रचंड म्हणजे जास्त प्रमाणात भक्तजन येतात सकाळचे मंदिरात. सोमवार आणखी आज कालच आम्ही येणार होतो रविवारी आलो नाही. आज सोमवार तर मंदिराचा कोरीव काम एकदम चांगल्या प्रकारे मध्येच काही थांबतं. जुन्यातला प्राचीनकालीन मंदिर बॅग आहेत. तर फायनल मंडळी आम्ही स्वामी समर्थ मठ आणि अंबरनाथ मंदिरला म्हणजे अमरेश्वर असं नाव आहे तरी अंबरनाथ म्हणतात. तर भेट घेऊन आता निघाला. आता बहीण जायत घरी आणि मी जाणार आता कामावरती. तर चला आता स्टेशनला. रामकृष्ण हरी. हर हर महादेव. तर म्हणजे आजचा व्हिडिओ माझा आवडला असलो तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि व्हिडिओंका कमेंट करत जावा. तर थंडीचं महिनो आताचो पण थंडी काय पडत नाही एवढी लागत नाही. आम्ही सकाळी लवकर गेलो. आज सकाळी दिली. तर हे बघा अंबरनाथ स्टेशन. दादर बाईक आला. बघितलं नाही तर अंबरनाथ स्टेशन बघा. हां कोणी स्टेशन बघितलं नसलं तर स्टेशन बघा. आणि आपली गाडी काही लागता तिकडून CST 17 फास्ट सगळे फास्टच लागतात. इथून फास्टच लागतात. 2 नंबरवरून 1 आणि 2 नंबरवरून इथून सुटणारे असतात. तर मंडळी अंबरनाथ स्टेशनला अंबरनाथवरून सुटणारी फास्ट ट्रेन. तर गर्दी बघा किती. या लाईनला पण गर्दी म्हणजे पुढे पण गर्दी असतात. आमकाडला दिव्याचा जास्त असतात. इथूनच माणसं एवढी भरून जातात. पुढे मग जागा भेटत नाही काही लोकांना चढूक दिवा वगैरे.